नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी. सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक अभ्यासणार आहे. बघा, खूप विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटते लसावी आणि मसावी काढायला आणि जवळपास हा टॉपिक शालेय जीवनामध्ये आपण 4थी-5वी पासून हा टॉपिक शिकत असतो आणि पोलीस भरतीची तयारी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना हा टॉपिक विचारला जातो. या टॉपिकवर 5वी नवोदय स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप या इयत्तेसाठी या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर बघा, लसावी आणि मसावी म्हणजे काय आणि लसावी मसावी काढताना कोणत्या पद्धती वापरतात आणि त्या कशा काढायच्या एकदम शॉर्टकट आणि सरळ भाषेत आपण जाणून घेऊया लसावी मसावी. चला तर पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल किंवा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात पहिले हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच यापुढचे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर चला शिकूया लसावी मसावी. तर बघा, आपण सगळ्यात पहिले शिकूया मसावी. मसावी. तर या मसावी या शब्दांना म्हणजे महत्तम, महत्तम म्हणजे सर्वात मोठा. सा म्हणजे सामायिक, म्हणजे सगळ्यांचा मिळून किंवा सगळ्यांना सारखा असणारा सामायिक. वी म्हणजे विभाज्य, म्हणजे भाग देणाऱ्या. तर बघा, मसावी या शब्दांनाच महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच त्याला शॉर्टकट मसावी असं म्हटल्या जातं. तर बघा, मसावी म्हणजे काय याची सगळ्यात पहिले आपण व्याख्या समजून घेऊ. तर बघा, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो, म्हणजे या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते. तर बघा, मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की त्या संख्येने इतर संख्येला भाग जातो, त्यापेक्षा मोठी संख्या असूच शकत नाही. हे आपण व्याख्यामध्ये पाहिलं, पण हीच व्याख्या आपण आता सोप्या पद्धतीने समजून घेऊया. तर बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ 12, 18 आणि 20 ही तीन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या तीन संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या म्हणजे कोणती? म्हणजेच 2. बघा, या तिन्ही संख्येला 2 या संख्येने भाग जातो. 2 ने 12 ला सुद्धा भाग जाईल, 2 ने 18 ला सुद्धा भाग जाईल, 2 ने 20 ला सुद्धा भाग जाईल. म्हणजे 2 या अंकाने या तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने दिलेल्या सर्व संख्यांना, ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांना भाग जाणारी एकच संख्या ती म्हणजे 2. जर आपण दुसऱ्या संख्येने या तिन्ही संख्येला भाग जर दिला तर कोणत्याच संख्येने या तिन्ही संख्येला भाग जाणार नाही, एक जर सोडला तर बघा, एक सोडून द्या, 2 पासून जर आपण सुरुवात केली तर 2 ने तर भाग जातोच. 3 या संख्येला जर आपण पाहिलं तर 3 चौक 12, 3 सका 18, पण 3च्या पाड्यामध्ये 20 नाहीये, म्हणजे 3 ने या 20 ला भाग जात नाही, म्हणजेच 3 ने या तिन्ही संख्येला भाग जात नाही. 4चा विचार केला तर 4 त्रिक 12, 4 पंचे 20, पण 4च्या पाड्यामध्ये 18 नाहीये. 5चा जर विचार केला तर 5 या संख्येने 20 ला भाग जातो, इतर संख्येला जात नाही. 6चा विचार केला तर 6 6 सांगितले 12 सांगितले 18, पण 6च्या पाड्यामध्ये 20 नाहीये. म्हणजे आपण जर असे पुढे सर्व संख्या जर पाहत गेलो तर 12, 18, 20 या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच या तिन्ही संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या कोणती? 2. म्हणून 12, 18, 20 या तिन्ही संख्येचा हा झाला मसावी, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक म्हणजे भाग देणारा. तर बघा, या संख्येला भाग देणारा एकच अंक आहे, एकच संख्या आहे, तो म्हणजे 2. यापेक्षा मोठी संख्या कोणतीही नाही. म्हणून 12, 18, 20 या संख्येला म्हणायचं
या या संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजेच 2 आणि या संख्येला म्हणायचं मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. आता एखाद्या संख्येचा मसावी कसा काढायचा तर हे उदाहरण आपण समोर बघू. त्या अगोदर आता आपण लसावी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर बघा लसावीची व्याख्या. तर बघा जाणून घेऊया आता लसावी. लसावी म्हणजे काय तर बघा ल म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजे विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता त्याची व्याख्या आपण समजून घेऊ. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजे या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या नसते. म्हणजे सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या नसते. भाग जाणारी लहानात लहान संख्या नसते. बघा अशी संख्या की तिला कोणत्याही 2-3 संख्येने भाग दिला तर भाग जातो, परंतु त्यापेक्षा भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या नसते. आता या ठिकाणी आपण जर उदाहरण पाहिलं तर 12, 18, 20 आपण मसावी समजून घेताना सुद्धा हे उदाहरण पाहिलेलं आहे. तर बघा 12, 18, 20 या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे 180. म्हणजे 12ने सुद्धा 180 ला भाग जातो, 18 ने सुद्धा 180 ला भाग जातो, 20ने सुद्धा 180 ला भाग जातो. पण 180 पेक्षा लहान संख्या या ठिकाणी आपल्याला या तिन्ही संख्येने भाग जाणारी 180 पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळणार नाही. तर 180 पेक्षा आपल्याला मोठ्या संख्या मिळू शकतात, पण 180च्या अगोदरची म्हणजे लहान संख्या आपल्याला मिळणार नाही. म्हणजे बघा या ठिकाणी सांगितलेले की अशी संख्या की त्या संख्येला सर्व संख्यांनी जर भाग दिला, या संख्येला जर आपण सर्व संख्यांनी जर भाग दिला तर भाग जातो, पण या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी लहान भाग जाणारी ती संख्या नसते. तर बघा 12, 18, 20 या तिन्ही संख्येने जर आपण 180 ला जर भागलं तर या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या ती आहे. परंतु त्या ठिकाणी आपण जर या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या जर 180च्या अगोदर जर आपण बघितली तर 180च्या अगोदर एकही संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. तर मग अशा संख्येला म्हणायचं लसावी. म्हणजे ही झाली सगळ्यात लहान संख्या, म्हणजे या तिन्ही संख्येने भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या. या संख्येपेक्षा खूप मोठ्या संख्या आपल्याला या तिन्ही संख्येने भाग जाणाऱ्या मिळणार आहे, पण या संख्येच्या पेक्षा लहान संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे लघुत्तम म्हणजे सर्वात लहान संख्या. अशी संख्या की या सर्व संख्येने तिला भाग जातो. तर याला म्हणायचं लसावी. आता एखाद्या संख्येचा लसावी कसा काढायचा ते आपण आता समजून घेणार आहे. पण त्या अगोदर बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया. आपण अगोदर मसावी काढताना आपल्या लक्षात आलं असेल की इथं मी घेतलेले 2. बघा हा मसावी 2 काय आहे, हा मसावी आहे आणि 180 काय आहे, हा लसावी. तर मसावी आणि लसावीमध्ये काय फरक असतो तर बघा लसावी म्हणजे अशी संख्या की या संख्येने या तिन्ही संख्येला भाग केला पाहिजे. या संख्येने या संख्यांना भाग जाणे म्हणजेच मसावी. याच्यापेक्षा मोठी संख्या असू शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा मोठी संख्या या तिन्ही संख्येला भाग जाणारी असणार नाही. आणि लसावी म्हणजे काय की अशी संख्या की या तिन्ही संख्येने या संख्येला भाग जातो. या तिन्ही संख्येने या संख्येला जर भाग जात असेल तर या संख्येला म्हणायचं लसावी. पण तुला सवी कोणती असते सगळ्यात लहान संख्या असते. तर बघा याचा संबंध बघा मसावी म्हणजे या एका संख्येने तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या. लसावी म्हणजे या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजेच लसावी. ही सगळ्यात लहान संख्या असते आणि ही सगळ्यात मोठी संख्या असते.
तर हे होतं मसावी आणि लसावी. तर बघा आपण याच्या व्याख्या जाणून घेतल्या. आता आपण पाहू प्रत्यक्षात लसावी कसा काढायचा आणि मसावी काढायचा. एकदम सोप्या पद्धतीने आपण ते समजून घेऊया. चला बघा एक प्रश्न बघूया आपण. प्रश्न 12, 18 आणि 20 या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. बघा या 3 संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा 5वी आणि 8वी स्कॉलरशिपला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा तुम्हाला पण फायदा होईल आणि त्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे. तर बघा एकदम सोप्या पद्धतीनं आपण लसावी आणि मसावी काढूया. तर बघा 12, 18 आणि 20 या संख्या मी आपल्या व्याख्या समजून घेताना सुद्धा मी याच संख्या घेतल्या त्या आणि मुद्दामून आता तुम्हाला याच संख्येचं मी लसावी आणि मसावी काढून दाखवणार आहे. तर बघा आपण व्याख्या समजत असताना त्याची व्याख्या मसावी आणि लसावीची व्याख्या समजून घेत असताना आपण या संख्यांचा मसावी पाहिला होता आपण 2 आणि याच संख्यांचा लसावी पाहिला होता आपण 180. तर हे 2 आणि 180 कसे आहेत ते आता आपण इथे समजून घेणार आहे. तर बघा लसावी आणि मसावी काढण्याच्या 2 पद्धती, एक भागाकार पद्धत आणि एक अवयव पद्धत. तर 4थी, 5वी आणि 6वीला जी पद्धत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे ती अवयव पद्धत आहे आणि भागाकार पद्धतसुद्धा त्यांनी दिलेली आहे. पण स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल, पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी लसावी मसावी हा फक्त भागाकार पद्धतीनेच काढावा. कारण भागाकार पद्धतीने लसावी आणि मसावी काढण्यासाठी वेळ खूप कमी लागतो आणि कमी वेळेत आपण लवकरात लवकर आपण लसावी आणि मसावी काढू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसावी आणि मसावी हा भागाकार पद्धतीनेच काढायचा आहे. तर आपण या संख्यांचा लसावी आणि मसावी दोन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. आपण पहिली पद्धत घेऊ अवयव पद्धत. जी पद्धत पाठ्यपुस्तकात आहे आणि चौथीपासून पुढच्या विद्यार्थ्यांना ती कामा येणार आहे. म्हणून आपण लसावी मसावी काढण्याची आपण अवयव पद्धत सगळ्यात पहिले पाहू. तर बघा अवयव पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढू. अवयव पद्धती मसावी व लसावी काढा. तर बघा अवयव पद्धतीने आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा हे आपण आता बघूया. तर अवयव पद्धत म्हणजेच अवयव प्रत्येक संख्येचे आपल्याला या ठिकाणी अवयव पाडावे लागेल. आता अवयव कसे पाडायचे हे आपण संख्यांचे प्रकार या व्हिडिओमध्ये सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी शोधताना आपण अवयव कसे पाडायचे ते त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर लक्षात येत नसेल तर आता मी पुन्हा शिकवणार आहे की एखाद्या संख्येचे अवयव कसे पाडायचे. तर बघा आपल्याला आता प्रत्येक संख्येचे अवयव पाडावे लागेल. सगळ्यात प्रथम घेऊ आपण 12. तर बघा 12 या संख्येचे आपण अवयव पाडूया. तर 12 या संख्येचे अवयव पाडताना एक लक्षात घ्यायचे की ही संख्या कोणत्या 2 संख्यांनी तयार झाली, कोणत्या 2 संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेली आहे. म्हणजे 2 संख्यांच्या गुणाकाराने तयार होणारी संख्यांची जोडी आपल्याला शोधावी लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी विचार केला तर 6 गुणिला 2 6 दुणे 12. तर ही जोडी आपल्याला इथे मिळते बरोबर आहे. तर आता बघा इथे 6 आणि 2 आपण 12 या संख्येचे अवयव पाडले. या जोडीला म्हणायचं 12 संख्येचे अवयव. पण याचे अवयव अजून पडतात. तर बघा या ठिकाणी 6 या संख्येचे सुद्धा अवयव पडतात. म्हणजे 6 आपण असे सुद्धा लिहू शकतो 3 गुणिला 2 3 दुणे 6. पुढचं गुणाकाराचं चिन्ह जसंच तसं आणि हे 2 जसेच्या तसे. आता बघा 3चे आपण अवयव पाडू शकत नाही, 2चे सुद्धा आपण अवयव पाडू शकत नाही, या 2चे सुद्धा आपण अवयव पाडू शकत नाही. जर आता अवयव पाडू शकत नसेल तर आता हे झाले 12 या संख्येचे. मग तुम्हाला विचारलं की 12 या संख्येचे अवयव कोणते. तर तुम्हाला 12 या संख्येचे अवयव 6 गुणिला 2 हे तर आहेच.
पण हे शेवटचे अवयव नाही आहेत. म्हणून 12 या संख्येचे अवयव जर तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला सांगायचं सांगितलं तर 12 या संख्येचे अवयव पडले 3 गुणिला 2 गुणिला 2. तर बघा या सगळ्या संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार यायला पाहिजे 12. बघा 2 गुणिला 2 4, 2 दुणे 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे या संख्येचा गुणाकार आला 12. म्हणून या 12 या संख्येचे अवयव झाले 3 गुणिला 2 गुणिला 2. जर याचे अवयव या 6चे अवयव कसे आपण पाडले या ठिकाणी 2 गुणिला 3 गुणिला 2 तसे जर या संख्येचे अवयव पडत असेल तर ते खाली पाडून घ्यायचे. जोपर्यंत अवयव पडत असेल तोपर्यंत ते अवयव पाडून घ्यायचे आहे. पण या ठिकाणी अवयव आता पडत नाही म्हणून या ठिकाणी स्टॉप झालं. म्हणून 12 संख्येचे हे झाले अवयव. आता आपण पुढची संख्या घेऊ 18. तर बघा 18 संख्येचे अवयव पाडताना आपल्याला अशी जोडी शोधायची की दोन संख्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे. 9 दुणे 18 म्हणून आपण पहिली जोडी घेऊ 9 गुणिला 2, 9 दुणे 18. तर आता या दोन अंकांचा जर विचार केला तर आपण या 9 या संख्येचे अवयव पाडू शकतो. या दोनची पाडता येणार नाही पण या 9 या संख्येचे आपण अवयव पाडू शकतो. 9 या संख्येचे अवयव म्हणजे 3 गुणिला 3, 3 त्रिक 9 आणि पुढचं जसं आहे तसं लिहून टाकायचं. तर बघा आता आपण पुढे 3, 3 आणि 2 या संख्येचे अवयव आपण पाडू शकत नाही म्हणून 18 या संख्येचे अवयव झाले 3 गुणिला 3 गुणिला 2. आता यांचा गुणाकार 18 यायला पाहिजे. तर बघा 2 त्रिक 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 18चे हे झाले अवयव. तसेच आपण आता 20 या संख्येचे अवयव तर 20 या संख्या कोणत्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेली आहे. तर दोन संख्या आपल्याला निवडायच्या आहेत. कोणत्याही संख्या निवडा. तर आपण सोपी जोडी घेऊ 10 गुणिला 2, 10 गुणी 20. तर बघा आता या दोन अंकाचा जर विचार केला तर आपण या 10 या अंकाचा आपण 10 या संख्येचे किंवा अंकाचे आपण अवयव पाडू शकतो. तर या 10ला आपण 5 गुणिला 2, 5 गुणे 10 असं लिहू शकतो आणि पुढचं जसं आहे तसं. तर बघा आता पुढे या संख्येचे आपण अवयव पाडू शकत नाही. 5चे अवयव आपल्याला पाडता येत नाही, 2चे अवयव आपल्याला पाडता येत नाही, 2चे सुद्धा अवयव आपल्याला पाडता येणार नाही. म्हणून हे झाले 20चे अवयव. तर बघा सगळ्यात प्रथम लसावी मसावी करताना दिलेल्या सगळ्या संख्यांचे असे अवयव आपल्याला पाडता आले पाहिजे. जर पाडता येत नसेल तर थोडी प्रॅक्टिस करा, सराव करा आणि अवयव पाडण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही अवयव पाडू शकणार नाही तोपर्यंत तुम्हाला लसावी मसावी शिकता येणार नाही किंवा काढता येणार नाही. तर बघा या ठिकाणी आपण तिन्ही संख्येचे अवयव या ठिकाणी पाडलेले आहेत. आता बघा तिन्ही संख्यांच्या अवयवाचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यात पहिले आपण काढू म सा बी. तर बघा या अवयवातून मसावी कसा काढायचा. तर बघा मसावीची व्याख्या आपण समजून घेतली की अशी संख्या की ज्या संख्येने तिन्ही संख्येला भाग जातो. तर बघा आता तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजेच या तिन्ही अवयवामध्ये आपल्याला कॉमन असणारी संख्या काढायची आहे. बघा आता यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 नाही म्हणजे या तिन्ही अवयवामधील सामायिक अवयव आपल्याला काढता येणार नाही. 3 हा अवयव नाही. आता आपण दुसरा अवयव चेक करू. 2 यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे आणि यामध्ये सुद्धा 2 आहे. म्हणून आपण 2 हा अवयव 2 हा अंक या तिन्ही अवयवातून आपण सामायिक काढू शकतो. मसावीमध्ये या तिन्ही अवयवामधून म्हणजे तिन्हीमध्ये आलेली संख्या, तिन्हीमध्ये आलेला अंक आपल्याला काढायचा आहे. कशामध्ये लसावी काढत असताना. बघा मग लसावी काढत असताना आपल्याला तिन्ही अवयवामध्ये एक अवयव आपल्याला सामायिक घेतला तो म्हणजे 2. आता 2 शिवाय दुसरा कोणताही अवयव सामायिक नाही आहे. तर बघा या ठिकाणी आपण जर विचार केला तर 3 इथे आहे, इथं पण 3 आहे पण यामध्ये 3 नाही आहे म्हणून आपण 3 घेऊ शकत नाही. 5 इथे आहे, इथे 5 नाही आहे म्हणून 5 सुद्धा आपण घेऊ शकत नाही. म्हणजे या संख्येच्या अवयवाचा जर आपण विचार केला तर या सगळ्या अवयवातून आपल्याला 2 ही एकमेव संख्या सापडते की या तिन्हीमध्ये ती आहे म्हणजे ती सामायिक आहे. म्हणजेच आपल्याला शोधायचं आहे की मसावी शोधताना आपल्याला तिन्ही अवयवामध्ये असणारा अंक म्हणजे सामायिक अंक आपल्याला शोधायचा आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे.
आता इथे 2 आहे, पण पुढच्या संख्या जर आपण घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर अजून एखादा अंक जर 3 याच्यात येत असेल तर तो अंक याच्या समोर, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर या ठिकाणी उदाहरणार्थ आपण घेतले 4, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे. म्हणजे आपण जर घेतले यात पण 4 आहे, यात पण 4 आहे, यात पण 4 आहे, म्हणजे तिन्ही ठिकाणी सामायिक 4 हा अवयव आलेला आहे. म्हणून आपण या 2च्या पुढे गुणाकाराच्या रूपामध्ये 4 घेऊ शकतो आणि यांचा गुणाकार करून मग आपल्याला मसावी काढता येईल. पण या ठिकाणी आपल्याला 4 घ्यायचा नाही. पण एक अंक नाही, एकापेक्षा जर जास्त अंक सुद्धा जर सामायिक आलेले असेल तर ते घेऊन घ्यायचे आणि त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि मसावी काढायचा. तर बघा सामायिक अवयव आलेले आहेत 2 आणि हे 2 अवयव आपण बाजूला काढला, म्हणजे म्हणून या तिन्ही संख्येचा मसावी झाला 2. तर आपण व्याख्या पाहत असताना सुद्धा आपण पाहिलं होतं की या तिन्ही संख्येचा मसावी काय होता 2. तर तो 2 या ठिकाणी असा निघालेला आहे. पण आता आपल्याला दुसरी गोष्ट शिकायची लसावी. बघा लसावी काढत असताना, तर आता काढूया आपण लसावी. लसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की लसावीमध्ये जो मसावी आलेला आहे तो सगळ्यात प्रथम घेऊन घ्यायचा. तिन्ही संख्येचा जो मसावी आलेला आहे तो सगळ्यात प्रथम लिहायचा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी विचार करा 3 या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये कॉमन 3 आलेले आहे, म्हणून हे सामायिक 3 या ठिकाणी घेऊन घ्यायचे आहे 3. बघा या 12 आणि 18 यांचा आपण अवयव काढले आणि अवयव काढून या 2 अवयवामध्ये आपल्याला 3 हा सामायिक अवयव भेटला, म्हणून आपण या ठिकाणी 3 घेतलेला आहे, याच्यामध्ये 3 नाही आहे. तर लसावी काढताना 3 संख्येपैकी जर 2 संख्येमध्ये सुद्धा सामायिक अवयव असेल तर ते सामायिक अवयव दोन्हीपैकी एकच अवयव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा. तर बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी 3 आणि 3 हे 3 कॉमन आलेले, म्हणून या ठिकाणी आपण सामायिक आलेले, म्हणून या ठिकाणी आपण 3 घेतलेले आहे. आता या ठिकाणी एकही कोणत्या याच्यात अवयव सामायिक हा दिसतो. बघा एक अवयव राहिलेला इथं 2, याच्यात 2 नाहीये पण यामध्ये 2 आहे, म्हणजे या अवयवामध्ये आणि या अवयवामध्ये म्हणजे 2 अवयवामध्ये आपल्याला सामायिक अवयव दिसतोय 2, म्हणून हा 2 या ठिकाणी आपण घेऊ. बघा कोणत्याही 2 संख्येच्या अवयवामध्ये जर सामायिक अवयव येत असेल, 2 संख्यांच्या 3 नाही 3 संख्येमध्ये जर अवयव सामायिक येत असेल तर ते अवयव आपल्याला मसाईमध्ये घ्यायचे. परंतु 3 संख्येपैकी कोणत्याही 2 संख्येत जर सामायिक अवयव जर येत असेल तर सामायिक अवयव आपल्याला 2 अवयवापैकी आपल्याला एक अवयव या ठिकाणी घ्यायचा आहे, कॉमन संख्या आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. तर बघा आता उरलेले अवयव आपण घेऊ. बघा या अवयवामध्ये एकही अवयव उरलेला नाहीये, यामध्ये उरलेले 3, यामध्ये उरलेले 5. तर बघा आता कोणतेही अंक किंवा कोणताही अवयव आता या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही. तर आता सगळ्या अवयवांचे गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे काय असतो मसावी. तर बघा 2 6 6 12 12 36 36 गुणिला 5 5 7 30 8 3 5 3 15 15 3 18, म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार आलेला आहे 180. म्हणजेच 12 18 20 या संख्येचा लसावी आला 180. बघा एकदा पुन्हा सांगतो, मसावी काढत असताना आपल्याला तिन्ही अवयवामध्ये सामायिक अवयव या ठिकाणी घ्यायचे आहे. लसावी काढताना आपल्याला सामायिक अवयव आलेला जो आहे मसावी तो सर्वात प्रथम मसावी घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोणत्याही 2 संख्येमध्ये आलेले कॉमन अवयव म्हणजे 2 अवयवामध्ये जर एखादा कॉमन संख्या येत असेल तर ती सर्वात प्रथम घ्यायची. 2 संख्या आता लसावीची अट अशी असते बघा की 3 संख्येपैकी कोणत्याही 2 संख्येमध्ये कॉमन अवयव आलेले असेल तर ते त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. आणि हे सामायिक अवयव कॉमन अवयव आलेले लिहिल्यानंतर जे पण अवयव या ठिकाणी शिल्लक राहतील ते सर्व अवयव खाली लिहून घ्यायचे आणि सगळ्या अवयवांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करून जे उत्तर येतं ते असतो लसावी. तर बघा अशा प्रकारे आपण 12 18 आणि 20 याचा मसावी आणि लसावी काढलेला आहे की जे आपण व्याख्यामध्ये ऑलरेडी ते 2 आणि 180 दिलेले होते. तर हीच होती अवयव पद्धत. तर बघा अवयव पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल तर इथं कोणते अंक आले तर ते घ्यायचे, त्याचे अवयव पाडायचे, अवयव पाडल्यानंतर त्याच्यामध्ये सामायिक असलेले अवयव या ठिकाणी लिहायचे मसावीमध्ये आणि जे सामायिक नाही आहे म्हणजे जे असामायिक आहे सामायिक नाही
असे सर्व अवयव इथं खाली लिहायचे आणि त्यांचा गुणाकार करून आपल्याला लसावी काढता येईल. तर बघा ही होती अवयव पद्धत. तर आपण आता हेच ह्या संख्या घेऊन भागाकार पद्धतीने आपल्याला अवयव काढायचा आहे. तर भागाकार पद्धत ही सगळ्यात सोपी पद्धत, लसावी आणि मसावी काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे भागाकार पद्धत. तर चला तर बघूया आपण भागाकार पद्धत. चला तर शिकूया भागाकार पद्धतीने लसावी आणि मसावी काढणे. तर बघा भागाकार पद्धत एकदम सोपी पद्धत आहे. भागाकार पद्धतीने लसावी मसावी काढताना सगळ्यात प्रथम 3 संख्या लिहून घ्यायच्या आहे आणि त्याला अशा उभ्या रेषेमध्ये मांडायचं आहे. बघा अशा उभ्या रेषेमध्ये घेतल्यानंतर या 3 संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची. म्हणजे 12, 18 आणि 20 ला भाग जाणारी संख्या म्हणजे 2. म्हणजे या तिन्ही संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे 2 ने भाग जातो म्हणून दोन्ही या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. या ठिकाणी 2 लिहायचे आणि 2 लिहिल्यानंतर तुम्हाला या 2 ना या संख्येला भागायचं आहे. बघा 2 ना आपल्याला 6 ला भागलं तर 2 सकम 12 आलेला भागाकार खाली लिहायचा आहे. 2 9 18 2 10 20. म्हणजे आपण 2 ने भागून खाली हे उत्तर आलेली आहे. तर बघा आता पुन्हा आपल्याला विचार करायचा आहे की 6 9 आणि 10 या संख्येला भाग जाणार, या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा तर आता तिन्ही संख्येला भाग जाणारी एकही संख्या आपल्याला सापडणार नाही. कोणतीच संख्या आपल्याला या ठिकाणी सापडणार नाही की जिला तिन्ही संख्येने भाग जाईल. तर बघा या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी एकही सापडणार नाही. तर बघा आता मग एकमेव एकच संख्या आपल्याला अशी सापडली की त्याला त्या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजे 2. 2 व्यतिरिक्त आपल्याला एकही संख्या या ठिकाणी सापडत नाही. कोणती संख्या सापडत नाही तर तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी सापडत नाही किंवा आपल्याला मिळत नाही. म्हणून या 2 ना म्हणायचं मसावी. बघा एकमेव 2 अशी संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे म्हणून याला म्हणायचं मसावी 2. ओके चला आता बघा आता लसावी काढताना मात्र आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या 3 अंक आहेत, या 3 संख्या आहेत, या 3 संख्येपैकी कोणत्याही 2 संख्येला जर भाग जात असेल तर 2 संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आणि त्यांना भाग देऊन घ्यायचा आहे. तर बघा या 3 संख्येपैकी 6 आणि 9 ला 3 ने भाग जातो म्हणून याला 3 ने आपण भागून घेऊ. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. 3 ने 10 ला भाग जात नाही म्हणून 10 जशीच्या तशी लिहिली. 3 अंकापैकी कोणत्याही 2 संख्येला भाग जायलाच पाहिजे. 2 संख्येला जर भाग जात असेल तर देऊन घ्या. म्हणजे लसावी काढताना 3 अंकापैकी कोणत्याही 2 अंकाला तरी भाग गेलाच पाहिजे अशा संख्येने आपल्याला त्याला भागून घ्यायचं आहे. तर आता 2 3 आणि 10 या 3 अंकाला बघा 2 ने भाग जातो. या 2 ला 2 ने भाग जाईल आणि 10 ला भाग जाईल. 3 ला भाग जात नाही म्हणून काही अडचण नाही, ते तसं लिहून ठेवायचं. 2 ने 2 ला भागू बे 1 1 बे 3 ला भाग जात नाही म्हणून 3 जशीच्या तशी बे 5 10. 2 ना भागून आपल्याला भागाकार हा आलेला आहे, त्याचे उत्तर आपण खाली दिलेले आहे. आता 1 3 5 या 3 अंकापैकी कोणत्याही 2 अंकाला तरी भाग गेला पाहिजे. तर आता या 2 अंकाला भाग जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. कोणत्याही 2 अंकाला कोणत्याच संख्येने भाग जात नाही कारण ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर बघा मग मूळ संख्येला भाग जात नाही म्हणल्यानंतर कोणत्याही 2 संख्येला भाग जाऊ शकत नाही म्हणून हे झालं फायनल. आता लसावी काढताना काय करायचं, लसावी काढताना आपल्याला या ठिकाणी असे अवयव घ्यायचे. सगळ्यात पहिले अवयव घेताना या उभ्या रांगेतले आणि सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये सगळ्या अंकांचा जर आपण गुणाकार केला, जर या उभ्या लाईनमधल्या आणि आडव्या लाईनमधल्या शेवटच्या लाईनचा जर आपण गुणाकार केला तर तो येईल लसावी. तर बघा आपण या ठिकाणी करून बघू. 2 गुणिला आता याचा गुणाकार करायचा 2 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 1 असं या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा म्हणजे या ठिकाणी आपण ते अवयव लिहून
2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 3 गुणिला 5. बघा जेवढे पण हे अवयव पहिल्या ओळीतले आणि शेवटच्या ओळीतले जेवढे पण या ठिकाणी संख्या आहेत त्या संख्या मी या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत. लसावी काढताना या उभ्या संख्येचा आणि शेवटच्या ओळीतल्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. तर बघा बेत्रिक 6 सैंदुने 12 12 1 12 12 36 36 गुणिला 5 5 7 30 आणि 4 3 5 3 15 15 आणि 3 18 म्हणजे लसावी आलेला 180. तर ही होती भागाकार पद्धत. तर बघा या ठिकाणी परत एकदा सांगतो, लक्ष द्या. 2 ही अशी संख्या घेतली आपण की तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या घेतली, त्याच्यानंतर भाग देऊन घेतला, हे अंक लिहिले. हे अंक लिहिल्यानंतर अशी आपल्याला कोणतीही संख्या सापडली नाही की तिन्ही अंकांना भाग जाईल म्हणून. मग आपण काय केलं की या 3 अंकापैकी कोणते 2 अंकाला जर भाग जात असेल तर तो देऊन घेतला, म्हणजे 3 ना या 2 संख्येला भाग जातो म्हणून आपण 3 ने याला भागलं, त्याचा भागाकार असा लिहिला. ज्या संख्येला भाग जात नाही आपण ती संख्या जशीच्या तशी लिहिली. पुन्हा 2 आणि 10 ला या भाग जातो म्हणून 2 ला आणि या 10 ला भागून पुन्हा लिहिलं. आता आलेल्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणजे या संख्येपैकी कोणते 2 संख्येला तरी भाग जायला पाहिजे, म्हणून अशा 2 संख्या आपल्याला या ठिकाणी सापडत नाही, म्हणून हे झालं उत्तर फायनल. तर या ठिकाणी आलेले जेवढे अंक आहेत तेवढे पहिल्या लाईनमधले अंक आणि शेवटच्या लाईनमधले अंक या सगळ्या अंकांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळतो लसावी. आणि फक्त तिन्ही संख्येला भाग जाणारी जर संख्या मिळत असेल तर ती एकमेव म्हणजे 2, म्हणून तो झाला मसावी. तर अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढणं शिकू शकतो. ही झाली भागाकार पद्धत. याला म्हणूया आपण भागाकार पद्धतीने लसावी आणि मसावी काढणे. तर बघा आपण एकच प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे, पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच संख्यांचे लसावी आणि मसावी कसे काढायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपल्याला लसावी आणि मसावी यावरील प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर तुम्हाला यापुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा ही होती लसावी मसावी काढण्याची पद्धत. धन्यवाद.